बघा इथून तुम्हाला साईबाबाचं दर्शन खूप मस्त मिळेल. वन डे पिकनिकसाठी वंदे भारतचा ऑप्शन खूप मस्त आहे, जराही थकवा जाणवत नाही. हे इथे पालखी उद्यान आहे, खूप मस्त आहे इकडचा नजारा. चाललोय शिर्डीला आहे. ईशा ठाकूर या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आणि माझी फॅमिली आम्ही शिर्डीला चाललोय. ती 26वी वंदे भारत आहे, तर या ट्रेनने आम्ही जाणार आहोत. तर तुम्हाला आज जाऊन मी दाखवते ट्रेनचा प्रवास कसा आहे आणि सीटिंग अरेंजमेंट आणि बाकीचं सगळं कसं येतं ते तुम्हाला नक्की सांगते. आणि येताना पण ही शिर्डीवरून सुटते. ही 5:45 ची ट्रेन आहे. तर तिथून येताना पण तिकडचा प्रवास मी तुम्हाला दाखवायचा. चला आपण आज जाऊन एक्सप्लोर करूया. तर ही आपली ट्रेन आहे. ही प्लॅटफॉर्म नंबर 13 वर लागली आहे. ती 26वी ट्रेन बरोबर टाइम मध्ये सुटली आणि आम्ही आता चाललोय शिर्डीला आहे. हे बघा, हे असं टेबल ओपन पण होत आहे, ज्यावर तुम्ही खाऊ पिऊ शकता. आणि हे पाय ठेवायसाठी आहे. पाणी पण अवेलेबल केलेलं आहे आणि न्यूजपेपर पण आहेत. सगळ्या लँग्वेज मध्ये न्यूजपेपर पण देतात ते. ही CC क्लासचं सिटिंग अरेंजमेंट आहे. ह्याची पर पर्सन 985 रुपीज आहे, जी CST वरून साईनगरपर्यंत आहे. आणि याच तिकीटच्या प्राईजमध्ये आपल्याला ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड आहे. जर 6 लोक असतील तर त्यांना ही सिटिंग अरेंजमेंट भेटते आणि जर 4 असतील तर इकडची सिटिंग अरेंजमेंट भेटते. ही इकॉनॉमिक क्लास आहे. ह्याची पर पर्सन 1850 रुपीज तिकीट आहे. ते आता ब्रेकफास्ट साठी आलंय, चाय मसाला आणि बिस्किट आलंय. आपला आता इथे ब्रेकफास्ट आलेला आहे. तिथे उपमा आहे, भाजी आहे, ह्याच्यात आहे पुरी आहे, पुरी भाजी आणि आणि भाजी आहे, दही आहे आणि पॉपकॉर्न आहे. सांगायचं तर या सगळ्याची टेस्ट ओके ओके होती. ट्रेनच्या बाहेरचं हे निसर्ग खूप सुंदर दिसत होतं. जाता जाता आम्हाला द्राक्षाची मळे, ऊसाची शेतं सुद्धा दिसली आणि खूप सुंदर असे डोंगर सुद्धा होते. हे बघता बघता वेळ कधी संपली हे समजलंच नाही. आता आपण साईनगर शिर्डी स्टेशनला पोचलो आहोत. आपण बरोबर 11:30 पर्यंत शिर्डीला पोहोचलो आणि आता आपल्याला मंदिरात जायचं, तर चला आपण जाऊयात. हे आहे शिर्डीचं स्टेशन. ह्याच्या बाहेरूनच आपल्याला रिक्षा भेटतात. पर पर्सन 20 रुपीज आहे. आम्हाला थोडं लवकर जायचं होतं म्हणून आम्ही ही पर्सनल रिक्षा केली होती. तर या पर्सनल रिक्षाचे हे लोक 100 रुपये घेतात.
ते डोनेशन भरून 200 रुपये भरून लाईन आहे आणि इथे फ्रीची लाईन आहे. आणि इथे समोर जायचंय फोन आणि चप्पल ठेवायसाठी लॉकर आहे. रिक्षा आपल्याला बरोबर 2 नंबर गेटच्या इथे आणून सोडते. इथे चप्पल स्टँड आहे ते फ्रीचं आहे आणि मोबाईल लॉकर पर पर्सन 5 रुपये घेतात. बघा इथून तुम्हाला साईबाबाचं दर्शन खूप मस्त मिळेल. आणि इथे पालखी पण आली आहे. आमचं दर्शन आता करून झालंय. 2 तासात झालं आमचं दर्शन. आज मंडे होतं म्हणून लगेच झालं. तुम्ही थर्सडे सॅटर्डे संडेला आलात तर गर्दी मिळेल, खूप वेळ लागेल. जर तुम्ही ट्यूजडे वेडनेसडे आणि फ्रायडेला आलात तर तुमचं लगेच दर्शन होईल, म्हणजे 2 तास तरी जातीलच. मंदिरात आम्ही चहा पियालो. तो निशुल्क होता आणि खूप टेस्टी सुद्धा होता. बाहेर आपल्याला खायला सुद्धा भेटतं. इथे चना चाट, कैरी, पपाया, वॉटरमेलन, अननस सगळंच काही आहे. पण एका दिवसात साईबाबांच्या दर्शनासोबत आजूबाजूचे मंदिर सुद्धा कव्हर करू शकतो. हे साईबाबांच्या मंदिराचा कळस आहे. या साईडवरून लाईन आहे, ती द्वारकामाई मंदिराकडे जायची लाईन आहे. हे इथे श्री चावडी मंदिर आहे. चावडी मंदिराच्या समोरच बरोबर हे मोठं मार्केट आहे. इथे तुम्हाला साईबाबांची मूर्ती, प्रसाद, हार बरंच काय मिळेल. देव नाही राजी होणार, वीरभद्रापास नाही अधिकार. मार्केटपासून थोडं पुढे आलात किंवा थोडं पुढे जाऊन एंट्रन्स आहे एक, तिथून जर तुम्ही आलात तर हे साईबाबांचं पालखी उद्यान तुम्हाला भेटेल. हे खूप सुंदर आहे आणि इथे मनसुद्धा शांत होतं बसलं की. दुपारी जेवायचीच वेळ झाली होती तर जवळचंच ऑप्शन आम्ही बघितलं तर हे समोरच हॉटेल होतं. मंदिराच्या बरोबर समोरच होतं. इकडची सिटिंग अरेंजमेंट खूप सुंदर होती. ओपन स्पेसमध्ये इथे जेवायला मिळत होतं. तर आम्ही जेवण इथे ऑर्डर केलं आहे आता. आम्ही मस्त पोट भरून जेवलो आणि इथे शिर्डीमध्येच आजूबाजूला फिरलो. शिर्डीचे मस्त फेमस पेरू घेतले आणि प्रसाद घेतलं आणि आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो, कारण आमची ट्रेन 5:45ची होती. इथे आपण शिर्डी स्टेशनला आलो आहे. इथूनच आपली ट्रेन सुटणार आहे. ही 5:45ची ट्रेन आहे, वंदे भारत. इथूनच आपल्याला CSTला परत जायचं आहे. बाय शिर्डी. आता आम्ही रिटर्न घरी चाललोय. स्टेशनच्या बाहेरची संध्याकाळ खूपच सुंदर होती. तर ही येताना पण आपली CC क्लास आहे. हिची पर पर्सन 1013 रुपीज तिकीट आहे. येताना हिचं तिकीट इतकं आहे कारण ह्याच्यामध्ये जेवणसुद्धा इन्क्लूड आहे, प्लस ब्रेकफास्ट पण आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर ट्रेन आणि वंदे भारतचे बाथरूम खूप क्लीन असतात, कारण का त्यांचे हाऊसकीपिंगवाले कंटिन्यूस ते क्लीन करतच असतात. आपली ट्रेन बरोबर 5:45ला सुटली आहे आणि आपण मुंबईला जायला निघालो आहे. चलो तो शिर्डी, बाय बाय. 10 मिनिट्स नंतर हे ब्रेकफास्ट आपल्याला आलं आहे. आठ 8:15 इथे डिनरसुद्धा आपल्याला सर्व होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहे. तिकीट बुक करताना आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला कोणता हवा आहे ते. मंडे असल्यामुळे आम्ही व्हेज सिलेक्ट केलं. मंडे पिकनिकसाठी वंदे भारतमधून प्रवास करणं हा ऑप्शन खूप चांगला आहे. जराही थकवा जाणवत नाही.
तुम्हाला जर माझी व्हिडिओ ही आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आपण 11 वाजेपर्यंत बरोबर CST स्टेशनला पोचलो आहोत. चला बाय बाय.